सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत करण्याच्या हेतून काम करणारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्हा मध्यवर्ती बँक काही दिवसापासून सातत्याने चर्चेमध्ये आहे। कारण जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्यासाठी आधाराचं ठिकाण आहे, ती शेतकरी सभासदांची बँक आहे। परंतु काही गेली वर्ष राजकारणाचा अड्डा बनलेली आहे, भ्रष्टाचाराचं मोठं केंद्र झालेलं आहे। राजकारणासाठी या बँकेच्या नियमाचं उल्लंघन करून लोकांना कर्ज दिली जात आहेत, मदत केली जाते आहे। 2025 31 मार्च पर्यंतची आर्थिक स्थितीच्या संदर्भातला अहवाल नाबार्डने आरबीआयकडे पाठवला होता। नाबार्डने जो वैधानिक आर्थिक स्थितीचा अहवाल 31 मार्च 2025चा आरबीआयला दिला, या आरबीआयकडे दिलेल्या अहवालामध्ये गंभीर बाबी निदर्शनास आलेल्या आहेत आणि म्हणून आरबीआयने 24 जून 2026ला एक कारणे दाखवा नोटीस सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला काढलेला आहे। कलम 35 ए, कलम 46, कलम 47 ए या कलमांतर्गत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती गंभीर बाबी आरबीआयने समोर आणलेले आहेत। 35 कलम काय आहे की बँकेच्या काही जर गोष्टी तपासण्याच्या असतील तर ते 35 अंतर्गत तपासता येत आहेत आणि त्या बाबीमध्ये जर काही गंभीरता आढळली तर 35 ए अंतर्गत कारवाई केली जाते। तर ही 35 ए ची नोटीस बँकेला दिलेली आहे। कलम 20 याचंही उल्लंघन झालेलं आहे। कलम 20 यासाठी आहे, एखादा संचालक बँकेमध्ये असेल आणि त्याचं एखादं कर्ज माफ केलं असेल आणि ते कर्ज माफ करण्यापूर्वी आरबीआयची पूर्व परवानगी घेणं अपेक्षित असते, त्यांनी ती घेतलेली नाही। म्हणजे यांनी काय केलं आहे, संचालकांना कर्ज दिलेले आहे ते बेकायदेशीर आहे, संचालकांना कर्ज देता येत नाही असा आरबीआयचा नियम आहे। दिलेलं संचालकांना कर्ज माफ करता येत नाही, बँकेनं ते कर्ज माफ केलेलं आहे, हे या अहवालामध्ये समोर आलेलं आहे। संचालकाच्या नावावर कर्ज दिलीच, परंतु काही फर्ममध्ये कंपन्यांमध्ये संचालक डायरेक्टर जरी असला किंवा कोणत्या पदावरती असला तरीसुद्धा त्या संस्थांना त्या कंपन्यांना कर्ज देता येत नाही, परंतु या लोकांनी त्या लोकांनासुद्धा कर्ज दिलेलं आहे। ही बाब या सगळ्या अहवालात समोर आलेली आहे आणि त्यामुळं कर्ज माफ करणं, चुकीचं कर्ज देणं संचालकांना, संचालकाच्या नातेवाईकांना कर्ज देणं, नातेवाईक जरी त्या कंपनीत असला तरी त्या कंपनीला कर्ज द्यायचं नाही, तरीसुद्धा त्या लोकांना कर्ज या बँकेनं दिलेले आहेत आणि आरबीआयची पूर्व परवानगी घेणं अपेक्षित असताना संचालकाचं कर्ज माफ करताना ती 20 ए ची परवानगी घेतलेली नाही। 20 ए च्या अंतर्गत आता ती कारवाई होते। दुसरा विषय आहे 1638 खाती ही निष्क्रिय झाली होती आणि ती खाती KYC घेतल्याशिवाय ॲक्टिव्ह करायची नाहीत, परंतु बँकेनं 1638 खाती जी निष्क्रिय झालेली आहेत ती खाती कोणतीही KYC न घेता ॲक्टिव्ह केलेली आहेत। अशा गंभीर बाबी ह्या रिझर्व्ह बँकेनं नोटीस देऊन कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। 15 जुलै 2026 पर्यंत यांना मुदत दिलेली आहे की तुम्ही याच्या संदर्भाचा योग्य खुलासा करा, नसेल तर किमान 1 कोटी रुपयाचा दंड आहे आणि तो दंड वाढू शकतो किंवा गंभीर कारवाई ही बँकेवरती होऊ शकते। म्हणजे राज्यामध्ये अशा अनेक बँका आहेत की ज्यांना 30 ए 20 ए अशा नोटीस आलेल्या आहेत, त्यामध्ये त्यांच्यावरती प्रशासक हा सरकारनं बसवलेला आहे।
आजची प्रेस घ्यायचं कारण काय आहे, कारण जेव्हा सांगली, मिरज, कवठेमंकाळ आणि जतची एकत्रित मार्केट कमिटी सांगलीमध्ये होती आणि राज्य सरकारनं भूमिका अशी घेतली की राज्यामध्ये ज्या तालुक्याला स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती नाही त्यांना वेगळी बाजार समिती द्यावी आणि ह्या निर्णयाच्या आधारे राज्य सरकारनं कारवाई केली। तेव्हा जयंतराव पाटील काय बोलले की भारतीय जनता पार्टी हे सूडबुद्धीनं महाविकास आघाडीच्या ताब्यात असणाऱ्या संस्थांवरती कारवाई करते। म्हणजे त्यांचं स्टेटमेंट चुकीचं होतं। तालुक्यातनं लोकांची मागणी होती पण तरी जाऊ द्या, ठीक आहे, त्यांना वाटलं। आता बँकेच्या बाबत पण ते बोलत होते की बँकेवर उद्या प्रशासक येऊ शकतो, भाजपची सत्ता आहे, इथं महायुतीचं सरकार आहे। आता RBIनंच तुम्हाला जर नोटीस काढली असेल आणि RBIच्या नोटीसमध्ये संचालकांची यादी आहे की तुम्ही त्यांना कर्ज दिलेत, हे तुमच्या कुठल्याही नियमात बसत नाही। संचालकांची यादी आहे, हे नोटीस मी छापलेलं नाही, भाजपच्या कुठल्या आमदारांनी छापलेलं नाही, हे RBIनं दिलेलं नोटीस आहे। त्यामध्ये या संचालकांना करोडो रुपयाचं कर्ज दिलेलं आहे आणि त्यामुळं बँकेवरती कारवाई करण्याचा बडगा हा RBIनं उचललेला आहे आणि तशा पद्धतीचं कारणे दाखवा नोटीस हे बँकेला काढलेलं आहे। आता मुळामध्ये बघा, एक निर्णय पाठीमागं आला, तो निर्णय काय आहे की 10 वर्षाच्या वर ज्या संचालकांना झालेले आहे किंवा सलग 10 वर्ष जे बँकिंग कायदा सुधारणा 2025ची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातलं पत्र 9 मार्च 2026ला हे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना काढलं आहे। कुणी काढलं आहे? कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन। कधी काढलं आहे? 9 मार्च 2026ला। हा काय कायदा आहे की जे संचालक सलग 10 वर्ष बँकेवरती निवडून आलेले आहेत त्यांना विश्रांतीचा काळ 3 वर्षाचा ठेवलेला आहे। त्यांनी 3 वर्ष ब्रेक घ्यायचा, परत डायरेक्टर यायचं आणि हा निर्णय लागू झाला 25 मे 2026 पासून। आतापर्यंत पण या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती या कायद्याअंतर्गत अंमलबजावणी झाली नाही, परंतु 25 मेच्या नंतर जेवढे निर्णय बँक घेणार आहे ते बेकायदेशीर आहेत। म्हणजे विशाल पाटलांना दिलेलं कर्ज असेल किंवा अन्य काय ते लोकांना कर्ज वाटप करतायत। नोकर भरतीचा निर्णय केला, नोकर भरतीचा निर्णय तुम्ही कधी केला? 25 मेच्या नंतर। तुम्ही दाखवताय कधी? 20 मेला। बरं, समजा 20 मेला तुमची बैठक झाली आणि त्यामध्ये नोकर भरती घेण्याचं ठरलं, 21 मेच्या पेपरमध्ये का छापून आलं नाही की बँकेनं 20 तारखेच्या मीटिंगमध्ये नोकर भरतीचा मोठा निर्णय घेतलेला आहे? हा गोलमाल आहे। हे चुकीच्या पद्धतीनं बँक जयंत पाटलाच्या नेतृत्वामध्ये काम करते आहे। तुम्हाला गरज काय आहे? कायदाच आहे की 10 वर्षात तुमचे 7-8 सदस्य यामध्ये राहू शकत नाहीत बँकेमध्ये आणि मग तुम्ही बेकायदेशीर कर्ज वाटप करताय, बेकायदेशीर नोकर भरतीचा तुम्ही निर्णय करताय। नोकर भरती IBPSच्या माध्यमातून घेतलेली असताना सुद्धा तुम्ही पैसे गोळा करताय लोकांच्याकडून। लोक सांगतात ना, आम्हाला सुद्धा फोन येत आहेत, आमची पण नावं सांगतायत यांना जागा दिलेत म्हणून। मला काही लोकांचे फोन आले, IBPSच्या माध्यमातून तुम्ही भरती करताय। मग हे सगळं यांना फक्त भ्रष्टाचार करायचा आहे, यांना ह्या बँकेचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा आहे। ह्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक हा घाणेरड्या राजकारणाचा अड्डा करून टाकली आहे, खुणसी राजकारणाचा अड्डा करून टाकली आहे। जवळच्या लोकांना कुठलंही कायदा न बघता कायद्याचं उल्लंघन करून मदत करण्यासाठीचा अड्डा केलेली आहे आणि त्यामुळं आम्ही या सगळ्या विषयावरती शांत बसणार नाही। आता हे 15 तारखेला अहवाल देतील, आता ह्यांच्याकडे देण्यासारखं काय आहे? हे वेळकाढूपणा करतील, परंतु आम्ही ह्याच्या मुळापर्यंत जातो आहे। आम्ही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती प्रशासक आल्याशिवाय ही बँक सुधारणार नाही। ते सांगा 200 कोटी रुपये नफा झाला। अरे अशा चोऱ्या करता तुम्ही, अशी लोकांना कर्ज देता, नियमात नसताना देता आणि तुम्ही तर तज्ज्ञ आहे, तुम्ही अर्थमंत्री होता, अमुक होता, तमुक होता, लोकांना तुम्ही दाखवताय काय? म्हणजे आम्ही जी भूमिका घेतो आहे सदाभाऊ खोत, मी तर आम्ही राजकारणातून भूमिका घेतो आहे, आम्हाला काय बँकेचं पडलेलं नाही, आम्हाला काय लोकांचं पडलेलं नाही, असं ते वातावरण करतायत। परंतु हे 100% चुकीचं आहे। अत्यंत गंभीर चुका ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळांच्याकडून झालेल्या आहेत आणि ह्याच्यावरती कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही। मी आता संचालकांची नावं घेत नाही, परंतु यादी मी तुम्हाला देणार आहे आणि त्यांच्या कर्जाची आकडेवारी पण त्या सगळ्या समोर रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या आहेत।
ती आकडेवारी पण मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. कर्ज कशासाठी घेतलं आहे त्याचं पण स्पष्टीकरण हे रिझर्व्ह बँकेने जे नोटीस काढलेलं आहे त्यामध्ये दिलेलं आहे. मुळामध्ये कायदा काय म्हणतोय, जो डायरेक्टर बँकेमध्ये आहे त्याला कर्ज द्यायचं नाही. आता हा 25चा अहवाल आहे, 26च्या मध्ये ते पण येईल. तुमच्यावर कारवाई होणार आहे. तुम्हाला असं कोणी सोडणार नाही. तुम्हाला वाटत असेल की सत्ता आमची आहे म्हणून आम्ही काही करू जिल्हा बँकेमध्ये, परंतु चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप करणं, नियमाचं उल्लंघन करणं हे खपवून घेतलं जाणार नाही. मग विशाल पाटील असू दे, नाहीतर आणखी कुठला मोठा बाजीराव असू दे, ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कर्ज घेतलेत, ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कर्ज दिलेत, त्यांच्यावरती कारवाई हमखास होणार. कुणी शांत बसणार नाही. नाही कशाला आणि उगाच सगळे नाव घ्या. मोठा हे बघा, कर्जाची आकडेवारी 35 कोटीचं कर्ज आहे. दशक शतक हजार दशकाला 100 कोटीचं एक आहे श्रीपती शुगर. मोठी मोठी सगळी लोक आहेत जे डायरेक्टर लोक आहेत त्यांचे 20 कोटी 35 कोटी अशी सगळे. नाही आता तुम्ही मोजला नाही, आता माझ्या कॅल्क्युलेटरमध्ये बसणार नाही ना, जरा मोठा आकडे आहेत. ही सगळी यादीच आहे, ही काही चोरून राहिलेलं नाही. पण ते चोरासारखे कसे गप बसलेत बघा की. आज तारीख किती आहे? आता हे ह्यांना 24 तारखेला नोटीस आलं आहे. चोरासारखे गप बसले. ह्यांनी सांगायला पाहिजे ना आम्हाला RBIचं नोटीस आलं आहे, कार्य दाखवा नोटीस आलं आहे अशाच्या पद्धतीनं. आणि ह्याच्यावरती प्रशासक बसतोय. 88ची पण गरज नाही. हे हे बघा, जेवढे आम्ही प्रयत्न केले ते सगळे यशस्वी झालेले आहेत. मुळामध्ये तुम्ही सगळे बघा ही प्रकरणं मागं त्यांनी काय अधिकारी पण यांना फॉर आहेत, मिलेजुले आहेत. ही सगळी संगनमतानं सुरू आहे. पण मुख्यमंत्री खमके असल्यामुळं यांचं कुणाचं काय चालत नाही. 2 दिवसात तुम्हाला कळेल काय चाललं आहे. त्यामुळं ह्यात कुणी पाठीशी घालत नाही. ह्यात एकदम राज्याचे मुख्यमंत्री इतके सक्षम आहेत, कणकर आहेत. आत्तापर्यंत सगळे यांचे डाव हाणून पाडलेत. जिल्हा बँकेचे सगळे डाव बघा ना. आता तुम्ही हे बघा, सहकाराचे नियम आहेत, त्या नियमानुसार आपल्याला जावं लागतं आहे. आणि म्हणून सहकाराच्या ह्या सगळ्या बाबीत जिथं जिथं उल्लंघन झालेलं आहे त्याचा आम्ही व्यवस्थितपणे त्याचा पाठपुरावा करतो आहे. आणि त्यामुळं जेवढ्या त्यांनी चुका केलेल्या आहेत त्या प्रत्येक चुकीची शिक्षा त्यांना भेटणार. त्यामधून कोणीही वाचणार नाही. आजची गोष्ट फक्त उद्यावरती जाईल, ह्याच्या पलीकडे काही होणार नाही. नाही एवढ्यावरचा विषय नाही, राज्य सरकारचा विषय आहे. इथं विषय संपून जाईल. आणि RBIनं नोटीस काढलं यामध्ये तर 15 तारखेपर्यंत आपण वाट बघू. 15 तारखेला त्यांचं म्हणणं द्यायचं. आता त्यांच्याकडे धाडस आहे कोणा? जयंतरावला तर जाऊन बसतील. एवढ्या चोऱ्या केल्या. आता टोळी प्रमुख महोदय तुम्ही आता मार्गदर्शन करा. अर्थतज्ञ तुम्ही राज्याचे आहात. तुम्ही कसं तेवढं ते कुठलं ते ह्याचं लॉटरीचं वगैरे कसं जिरवलं तसं काय तर मार्गदर्शन करा, त्याला सांगतील. आणि मग तो आता एकदम सुसंस्कृत नेता आहे. संस्कार त्याचे एकदम जबरदस्त आहेत. आणि त्यामुळे त्या संस्कारातनं काय येते बघून आपण 15 तारखेनंतर आपण त्या विषयावरती बोलू व्यवस्थितपणे. सगळं घरादारासहित वसूल होणार ना, कपडे फक्त राहतील. नोकर भरतीच्या संदर्भात मी आज बोलणार नाही, परंतु त्या विद्यार्थ्यांना एकदम नम्रतेनं माझी विनंती आहे, फसू नका अजिबात. कोणी काय सांगते तुमच्याकडे लोक एजंट यायला लागलेत, त्यांचा हा माणूस आहे, त्यांचा कुणालाही भेटू नका, कुणालाही तुम्ही पैसे देऊ नका. तशी परिस्थिती नाही, तुम्हाला काही दिवसात कळेल. आता ह्याच्यापेक्षा मी काय बोलू शकत नाही. पर्यंतची आर्थिक स्थितीच्या संदर्भातला अहवाल नाबार्डने RBIकडे पाठवला होता. नाबार्डने जो वैधानिक आर्थिक स्थितीचा अहवाल 31 मार्च 2025चा RBIला दिला, या RBIकडे दिलेल्या अहवालामध्ये गंभीर बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. आणि म्हणून
RBIने 24 जून 2026ला एक कारणे दाखवा नोटीस सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला काढलेला आहे। कलम 35A, कलम 46, कलम 47A या कलमांतर्गत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती गंभीर बाबी RBIनं समोर आणलेल्या आहेत। 35 कलम काय आहे की बँकेच्या काही जर गोष्टी तपासण्याच्या असतील तर ते 35 अंतर्गत तपासता येत आहेत आणि त्या बाबीमध्ये जर काही गंभीरता आढळली तर 35A अंतर्गत कारवाई केली जाते। तर ही 35A ची नोटीस बँकेला दिलेली आहे। कलम 20 याचंही उल्लंघन झालेलं आहे। कलम 20 यासाठी आहे, एखादा संचालक बँकेमध्ये असेल आणि त्याचं एखादं कर्ज माफ केलं असेल आणि ते कर्ज माफ करण्यापूर्वी RBIची पूर्व परवानगी घेणं अपेक्षित असते, त्यांनी ती घेतलेली नाही। म्हणजे यांनी काय केलं आहे, संचालकांना कर्ज दिलेले आहे ते बेकायदेशीर आहे। संचालकांना कर्ज देता येत नाही असा RBIचा नियम आहे। दिलेलं संचालकांना कर्ज माफ करता येत नाही, बँकेनं ते कर्ज माफ केलेलं आहे, हे या अहवालामध्ये समोर आलेलं आहे। संचालकाच्या नावावर कर्ज दिलीच, परंतु काही फर्ममध्ये कंपन्यांमध्ये संचालक डायरेक्टर जरी असला किंवा कोणत्या पदावरती असला तरीसुद्धा त्या संस्थांना त्या कंपन्यांना कर्ज देता येत नाही, परंतु या लोकांनी त्या लोकांनासुद्धा कर्ज दिलेलं आहे। ही बाब या सगळ्या अहवालात समोर आलेली आहे आणि त्यामुळं कर्ज माफ करणं, चुकीचं कर्ज देणं संचालकांना, संचालकाच्या नातेवाईकांना कर्ज देणं, नातेवाईक जरी त्या कंपनीत असला तरी त्या कंपनीला कर्ज द्यायचं नाही